जयाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। जयाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। जयाधिराज सद्गुरुनाथ श्री कालसिद्धेश्वराय नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। सालाबाद प्रमाणे खरसाईच्या वार्षिक सत्संगात सम्मिलित आहोत. जवळजवळ 30 वर्ष झाले का? 30 झाले. म्हणजे एक पिढी, एका पिढीला 30 वर्ष गृहीत धरलं जातं. 34 वर्ष पूर्ण झाले. निरंतर चालवत राहणं, ही परंपरा टिकवणं कष्टसाध्य असतं. असाध्य काहीही नसतं, कष्टसाध्य असतं. संस्कार अनुचित नसतील तर सर्व काही साध्य असतं. म्हणून खरसाईत एवढ्या वर्ष निरातंकपणाने सत्संग चालू आहे. दासबोधात आता सरांनी म्हटल्याप्रमाणे शिकवण हा समास वाचले. या पृथ्वीवर ज्ञान संपादन करण्याची 2 मार्ग आहेत. एक लर्निंग मेथड आणि एक टीचिंग मेथड म्हणतात. टीचिंग मेथड म्हणजे शिकवलं जातं, प्रत्येक गोष्टी समजावून सांगितलं जातं आणि तो शिकतो. याला हे म्हणतात, ह्याला हे म्हणतात. प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करून शिकवलं जातं. त्याला टीचिंग मेथड म्हणतात. आजकाल शाळेत आम्ही शिकतो ना, हे सर्व ही टीचिंग मेथड आहे. आणि जेवढी शिकवतात तेवढीच शिकायचं. दुसरं एक सिस्टम आहे, त्याच्यात माणसाला असं तयार करायचं, शिकवायचं काही नाहीये, शिकण्याकरता लागणारी मनोभूमिका तयार करायचं. ती तयार केली की या जगातलं सगळ्या गोष्टी तो स्वतः शिकत राहील. त्याची मानसिकता किंवा बौद्धिकता इतकं चांगलं तयार करायचं, कशातनं काय घ्यावं, कसं घ्यावं याचं बेसिक त्याला शिकवायचं. शिकवल्यानंतर त्याला कोणत्याही गोष्टीची विश्लेषण करून सांगावं लागत नाही. म्हणजे हे 2 सिस्टम, म्हणजे टीचिंग मेथड जे आहे हे रेडीमेड देणं, तयार करून वाढणं.
लर्निंग म्हणजे शिकण्याची, एक शिकवण्याचा आणि एक शिकण्याचा मार्ग जो आहे. स्वयंपाक करायला शिकवायचं, जसं हवं तो तसं करून खाईल. टीचिंग मेथडमध्ये करूनच वाढायचं, त्याला मरेपर्यंत जेवढा वाढतील बनवून तेवढंच खाता. आपण काहीतरी बनवावं खावा असं काही येत नाही. एक अर्जुन मेथड आणि एकलव्य मेथड, दोन. द्रोणाचार्य अर्जुनाला जे जे शिकवले ते सर्व ही टीचिंग मेथड आहे. द्रोणाचार्यांना गुरु मानून जे जे एकलव्य शिकला तो सर्व ही लर्निंग मेथड आहे. एकलव्य शिकला त्यांच्याकडूनच, पाहून शिकला, ऐकून. एक कानाने शिकायचं आणि एक डोळ्यांनी शिकायचं. कानाने शिकतो ही टीचिंग मेथड आहे, डोळ्यांनी पाहून शिकतो हे लर्निंग मेथड आहे. कोण ह्यात उत्तम? दोघेही उत्तम आहे. तथापि तो पाहून शिकतो तो हुशार मानला जातो, हुशार मानला जातो. ही सृष्टी जी आहे हीच एक विद्यापीठ आहे. असंख्य गोष्टी दर दिवशी शिकता येण्यासारखे आहे. तथापि आम्ही शाळेत जाऊन एवढी मूठभर शिकून येतो. फक्त शाळेत जातानाही अशी पट्टी बांधूनच जातो दोन्ही साईडला, इकडे तिकडे नजर जाणार नाही असं. आणि जाऊन त्या शाळेत बसून शिकून परत येतानाही आजूबाजूला काही शिकत नाही. शिकणाऱ्या माणसाला फळावर लिहिलेले तेवढंच नाहीये, खूप काही शिकता येतं. फक्त ही सर्व ही उघडी ठेवावं लागतं. डोळे उघडी ठेवायचं, कान उघडी ठेवायचं, नाक उघडी ठेवायचं, जीभ उघडी, तोंड उघडी ठेवायचं, त्वचा मुक्त ठेवायचं, मन मुक्त ठेवायचं. आणि आमचे ऋषी त्याला म्हणत होते की आनोभद्राहा, चांगल्या गोष्टी जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात न येऊ द्या, ते ग्रहण केली पाहिजे. चांगल्या गोष्टी, खराब गोष्टी स्वकीयांकडून जरी आले तरी सुद्धा ते नकारला पाहिजे. चांगल्या गोष्टी किती लांबून कोणाकडूनही, बालादपि सुभाषिताणाम, चांगल्या गोष्टी लहान मुलांकडे जरी असतील तरी सुद्धा शिकण्यासारख्या, शिकता येतं. लहान लहान मुलांकडनं सुद्धा खूप चांगल्या गोष्टी शिकता येतात. दत्तात्रेय मेथड दुसऱ्या अर्थाने, दत्तात्रेय एका ठिकाणी बसून नाही शिकले. या सृष्टीतनं खूप साऱ्या गोष्टी दत्तात्रेय शिकले. पडणाऱ्या पाऊस बघून सुद्धा शिकले, वाहणाऱ्या वाऱ्यांकडनं शिकले, ज्वलंत अग्नीकडून शिकले, चालणाऱ्या सापाकडून शिकले, लहान लहान बाळांकडनं शिकले, कबुतराकडनं शिकले की काय होऊ शकतं, काय ग्रहण करायला पाहिजे. आम्हाला काय अडचण आहे, खूप साऱ्या गोष्टी शिकता येतं. आणि एकदा शिकण्याची कला अवगत झाली ना, नंतर कोणी आपल्याला
काही नाही सांगितलं तरी त्याची जे इंगित आहे मनातलं ती सुद्धा जाणून घेता येतं. एखाद्या माणसांची चेहरा, डोळे, त्यांची नाक, त्यांची बोललेले शब्द आणि त्यांची शरीराची हालचाली, या सगळ्या गोष्टी बघून त्या माणसाला काय म्हणायचं, याच्या मनात काय चालू आहे, हे सर्व गोष्टी शिकता येतात. आपली सहवास ज्यांच्या बरोबर खूप चांगलं आहे, ज्यांच्याबरोबर 24 तास आपण राहतो, बारकाव्याने त्यांच्या प्रत्येक हालचालीची निरीक्षण करायचं. केल्यानंतर बारकाव्याने केल्यानंतर त्यांच्यासारखे असणारी अनेक माणसं दिवसातनं भेटतात. जवळजवळ 80% दोघांचे व्यवहार एकसारखा असतात. शिकणं खूप सोपं आहे. आणि घोकंपट्टी करून जे शिकतो त्याला इतिमिती आहे. पण मतितार्थ काढायला आम्ही जर शिकलो, खूप साऱ्या शिकू शकतो. प्रत्येक गोष्ट काय ना काय तर शिकतो. गुरुजींनी सांगितलं, या जगात निरुपयुक्त वस्तू काय आहे ते घेऊन या. एकच वाक्य सांगितलं, गुरुजींनी शिकवायचं होतं त्यांना. निरुपयुक्त वस्तू या जगात काय आहे. आपणही कधीही असा एखादा प्रश्न घ्यावा, निरुपयुक्त वस्तू काय काय आहे. ज्यांना काही शिकायचंच नाही त्यांना सगळी ही निरुपयुक्तच वाटते. आपल्याला जो मदत करतोय तेवढंच कामाचा वाटतोय, बाकीचे हे सगळे फुकटच पडलेले असं वाटतं. रस्त्यावर पडलेले एक दगड, जाऊन हात लावला, दगडाने विचारलं, का हात लावलास मला? नाही, मला गुरुजींनी निरुपयुक्त वस्तू आणायला सांगितलं, तू रस्त्यावर पडलाय तर तुलाच घेऊन जातो, कारण माझ्या काय कामाचं. तो दगड म्हणाला, वापरता येत नसेल तर तुझं दुर्दैव आहे, पण माझी खूप काम आहे. इथेच रस्त्यावर टाकलास तर मी रस्ता बनतो, आणि हीच दगड भिंतीत घातलास तर मी भिंत बनतो. हीच दगड एखादा वस्तू तोडण्यासाठी वापरला तर मी हातोडी बनतो, हातोडा बनतो. आणि हीच दगड तुझ्या आत्मरक्षण करण्यासाठी वापरला तर मी हतियार बनतो. आणि हीच दगड मारलास तर 2 फळं सुद्धा देण्याची क्षमता माझ्याकडे आहे, झाडावरची. आणि हीच दगड जर ह्याला थोडस गोल आकार दिलास तर मी एक सुंदर वस्तू बनवू शकतो. मला निरुपयुक्त कसं समजतोयस? सोडलं त्याला तिथे. रस्त्यावर पडलेल्या शेणाला हात घातला. शेणाने विचारलं, का हात लावतोयस मला? नाही, मला निरुपयुक्त. तुला कोण विचारतो? आता गाई म्हैशी जे जाणार आहे ते टाकूनच गेलेले, आता तू तरी असंच जाणार आहे इथे फालतू? ते म्हणाले, नाही जाणार मी फालतू. तुझ्या कामालाच यायला पाहिजे असं कुठे या जगात कोणाच्याही कामाला येऊ शकेल मी? माझ्या 4 किडे तयार होतात, ते हळूहळू खातात, मोठे होतात आणि गोळे करून मला ढकलत ढकलत नेतात दुसरीकडे. त्यांच्या कामाचं आहे. कोणी नाही झाले तर इथेच मी
विसर्जित होईल आणि माझ्या पोटात त्या जनावरांनी खाल्लेले अनेक पिकांची बीज आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीने उगवून देण्याची क्षमता आहे. पाऊस पडू द्या, 4 थेंब पाणी पडू द्या, कसं त्यानं उगवून वर पाठवतो बघा म्हणा. अरे ही कामाचं. मूठभर माती घेतलंय, रस्त्यावर पडलेले ढीग, ह्याचा काय उपयोग. माती म्हणाली असं नाही, माझं चांगले कालवा आकार द्या, मी मूर्ती बनतो. भिंतीत घातलं तर भिंत बनतो. काय बनत नाही एवढ्या एवढ्या मातीने, खूप सारा बनतो. निरुपयुक्त कुठे. निरुपयुक्तानं शोधायला गेलेल्या माणसाला शेवटला कळलं की बहुतेक मीच एकच निरुपयुक्त दिसतो या जगात. मी कोणाचाही उपयोगाचा. मी आपल्याला नेहमी म्हणत असतो बघा, एक राजकुमार होता, राजवाड्याबाहेर उद्यानात गेला. जाऊन एक जांभळाचं झाड, आंब्याचं झाड होता. झाडाला विचारलं, कशाला उगवलायस इथे आणि कोणाचा उपयोगाचा आहेस तो. तुझ्या आईबाबांना विचार, मी कोणाचा उपयोगाचा आहे. तुझे आई बाबाही माझ्या सावलीत येऊन बसतात, तुझ्या घरातले सगळी माझ्या सावलीत येऊन बसतात आणि अनेको पाखरं माझ्या अंगावर घरटे बांधलेले आहेत आणि 4 पानं जरी मी खाली टाकलं तर त्याचा खत बनतो मातीत आणि अनेको बीजांना आहार बनतो मी. आणि तू म्हणतोयस तुझा उपयोग कोणाला. आणि तुझ्याही घरात जाऊन विचार, उन्हाळ्यात शिकरणे कोणाचा खातात, माझंच आहे ते. त्याला वाटलं हे कामाचं दिसतंय. बाजूलाच गवत होता. गवताला विचारलं, तो कोणाचा कामाचा, असाच उगवलाय आणि वाळून जातोय. गवत म्हणाले, असं नाहीये. तुझ्या घरात जे गुरं आहेत ना, जनावर आहेत ना, त्यांना विचार मी कोणाचा कामाचा आहे. ते गुरं जे दूध देतात ना तुला, दूध मीच आहे ते. मी जनावरांच्या पोटात गेल्यानंतर दुधाचा आकार धारण करतो. दूध बनणारा मीच आहे तो. आणि तो मला असा कसा तू कोणाचा कामाचा, कोणाचा उपयोगाचा म्हणून विचारतोय. तुझ्याच उपयोगाचा मी आहे, जगातल्या सगळ्यांचा उपयोगाचा मी आहे. जरासा पुढे गेला, 2 दगडांमध्ये एक छोटासा दगडी पाल्याचा फूल आलेला होता वर. दगडी पाला माहिती आहे ना तुम्हाला, त्याच्यात एक फूल वर आलेला होता. दगडी पाला पडले की काय वरून झोपेल. झालं, पुढे जाऊ. हा, चला, पालं कोणी वापरतात, हे फुलाचा काय उपयोग, तुझा काय उपयोग. फुल म्हणते मी कोणाच्याही उपयोगासाठी आलेलं नाही जन्माला. मी थंडी असो, ऊन असो, पाऊस असो, मजबूत राहायचं कसं माझ्याकडून जगाने शिकावं. मला पाऊस नाही पडला तरी मी मरत नाही, पाऊस खूप पडला तर मी सडत नाही. आणि प्रत्येकाने दुसऱ्यांच्याच कामाला यावं असं कसं, स्वतःच्या कामाला यायला नको. मी स्वतः करता जगतो, दुसऱ्यांसाठी का जगावं. माझ्याकडून शिकावं. जे स्वतः करता काही करू शकत नाही तो दुसऱ्यांकरता काय करणार आहे. जा तुझ्या आई बाबांना विचार. राजकुमार म्हणाला, आता कोणालाही विचारलं तर आपल्या अंगावरच येते, बहुतेक आम्हीच कोणाच्या कामाचा नाही आहोत. शिकायचं ठरवलं
खूप काय शिकता येतं, खूप काय शिकता येतं. काय शिकता येत नाही या जगात. लहान मुलं, बाळ होतं, बाळ. काय शिकावं बाळाकडनं? चिखलात खेळत असते. आम्हाला वाटते की हे चिखलात खेळते, ते आम्हाला घाण वाटते. ते बाळ म्हणते स्वच्छ आहे की मलिन नाही हे महत्वाचं नाही, आनंद मिळते यात. आणि ते बाळ निरागस, जे हास्य असते त्याच्या चेहऱ्यावर, त्या बाळाला बघून काय वाटते आपल्याला? बरीच लोक म्हणतात त्याला अक्कल नाही अजून. नाही, जो अक्कल आहे त्याला हे कळेल, त्या बाळाच्या नावावर कुठलंही 7-12 नसताना किती हसते, कुठलंही बँक अकाउंट नसताना किती हसते हे बाळ. या बाळासारखं जर आपण झालो असतो तर बिना 7-12चे सुद्धा आपण सुद्धा किती खुश राहिलो असतो, बिना प्रॉपर्टी कार्डाचा किती आनंदी राहिलो असतो. घेता येईल की नाही घेता येईल? घेता येतं, घेता येतं. एखादे फळ दिसले तर फळातनं शिकता येतं. केळी तुमच्या हातात ठेवते, केळी आमच्या समोर ठेवल्या तर केळीतनं काय शिकता येईल की नाही? केळीतनं हे शिकता येते, हे पिकल्यानंतरच रंग बदलते आणि पिकल्यानंतरच ह्याला स्वाद येतो, पिकल्यानंतरच हे दुसऱ्यांच्या कामाचा बनू शकतं, दुसऱ्यांचा प्रेमाचा बनू शकतं. एवढंच नाहीये, अरे केळी नावाचा फळ असा आहे, लहान बाळालाही चालते, तरुणालाही चालते आणि दात सगळे निघून गेलेले म्हाताऱ्यांनाही चालतं. एवढं शिकता येईल की नाही? अजून खूप साऱ्या गोष्टी शिकता येईल. एखादा औदुंबरचा फळ बघितल्यानंतर काय शिकता येणार नाही? दिसायला फार सुंदर आहे हो, कलर छान आहे, आकार सुंदर आहे, पण फोडले तर आतमध्ये असाच आहे बघा हा माणूस. दिसायला चांगला आहे पण आतमध्ये खूप कीड भरलेली आहे. केवळ बाह्य रूप चांगलं असून चालत नाही, आत पण चांगलं असावं लागतं. हे शिकवून घेता येईल की नाही घेता येईल? घेता येईल ना? आंबा बघून काय शिकता येईल की नाही शिकता येईल? हे शिकता येईल. झाडाने एवढा वर्षभराचा परिश्रम घेऊन जे एक फळ बनवले किंवा अनेक फळ बनवलेले, का आमच्यासाठी बनवले नाही, त्या झाडाने स्वतःच्या अस्तित्वाच्या वाढ करण्यासाठी ही फळं बनवले. जी काय ह्या सृष्टीकडून घेऊन एक बीज तयार केले आणि त्या बीज मजबूत करण्याकरता त्याच्यावर गुद तयार केले आणि त्याच्यावर एक त्वचा तयार केली. असाच पडून राहिला आणि तो आंबा सुकला. सुकलेले आंबा तुम्ही जर मातीत टाकला, कलम केलेल्या आंब्याला जेवढा वाढ आहे त्याच्यापेक्षाही चांगलं वाढतं. कलम करायची गरजच नाही. आम्ही काय करतो, वरचं खातो आधी आणि जे टाकायचं ते त्याला बीज बनवतो. असं नाही, त्याच्यात खूप साऱ्या शिकण्यासारखं. वरचं ही कवच आहे त्या बीजाच्या रक्षणासाठी आणि त्या बीजाचं वर जे बीजाचं खाद्य आहे त्याचं रक्षण करण्यासाठी. बीज अजून आतमध्येच आहे. जे कुई आहे ते तोडला तर आज बीज सापडेल. बीज इतकं ताकदवर आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यातला. बरीच मंडळी आंबे खाताय, तुम्ही टाकून देताय. कुई काय करायचं, वाळवायचं.
फोडायचं, त्याच्यात एक बीज असतो, तो बीज तुकडे करून वाळवायचं, थोडंसं भाजून घ्यायचं पाहिजे तर, आणि कुटून त्याचा पावडर तयार करायचं. एक अर्धा किलो किलोवर पावडर तयार करून ठेवला तर वर्षभर तुमच्या भाकरी किंवा चपातीमध्ये थोडं थोडं टाकून किंवा सलग एक 15 दिवस आपल्या चपाती किंवा भाकरीमध्ये 2-2 चमचा टाकून जर तुम्ही लाटलात, चपाती किंवा भाकरी बडवलात आणि ती भाकरी खाल्लात, वर्षभर पोटाचा कोणताही आजार होत नाही. त्या आंब्याच्या झाडाने जे काही केले ना, एवढा आटापिटा सर्व सीझन मध्ये, फक्त त्या बी साठी बनवले, आमच्यासाठी नाही बनवले. आम्ही काय म्हणतो, ही फळं आमच्यासाठी बनवले नाही, त्या बीज जे आहेत त्याच्या संरक्षण आणि वर्धनासाठी बनवले. आणि आंब्याची साल आहे, हे साल वाळवायचं, वाळवून त्याचा पावडर करायचा. पावडर करून त्याच्यात थोडासा आटा आणि शिके काही पावडर टाकून पावडर बनवून ठेवा. आंघोळ करताना अंगाला लावून घ्यायचं. कुठलाही त्वचा रोग होणार नाही, कारण ते 3 महिने त्या फळाचं रक्षण केलेले, ती सामर्थ्य त्याच्या अंगात असते. शिकायचं म्हटलं तर काय शिकता येणार नाहीये. आमच्या पूर्वजांनी जे ज्ञान पुस्तकांमध्ये भरून ठेवलेले, त्यांना कोणी असं येऊन नाही शिकवलेले. त्यांच्या चाणाक्ष मतीने सर्व प्रयोग करून ते स्वतः शिकलेले. या जगात सर्व गोष्टीतनं खूप काय शिकता येण्यासारखं आहे. आम्हालाच इतिमिती आहे की किती शिकावं आणि कसं शिकावं. प्रत्येक व्यक्तीकडून शिकता येतं, प्रत्येक प्राण्यांकडून शिकता येतं, प्रत्येक जीवसृष्टीकडून शिकता येतं. प्रत्येक झाड आहे, आता जाऊन असं गावाबाहेर उभं राहिलं, एक झाडाखाली उभं राहिलं, काय शिकायचं. एक मोठं झाड असतो, त्याच्या खाली दुसरी खुरटी झाड असतात आणि त्याच्या खाली गवत असते. हे पाहिल्यानंतर काय बोध होतो आम्हाला? नाही, आम्ही विचारच करत नाही. केला तर जरूर बोध होईल. काय बोध होईल? अरे एकत्र इतके दिवस राहतात, ही एकमेकांशी कॉम्पिटिशन का करत नाही? आमची 2 कोपरे घरांची एकत्र आले की कॉम्पिटिशन सुरू होतो. म्हणून आमच्या जुन्या गावाची गल्ली आहेत ना, एकमेकांच्या घराला कोपऱ्याला कोपरा लागत नव्हता. लागू नये. 4 फूट मागे तरी असावं, पुढे तरी असावं. एका लाईनीत बांधले की कॉम्पिटिशन सुरू होतो, प्रतियोगिता सुरू होते, स्पर्धा सुरू होते. स्पर्धा हे नंतर जीव घेणं ठरतं. कधी कोणाकरता कशाकरता स्पर्धा करू नये. जे करायचंय स्वतःबरोबरच स्पर्धा करा. बरीच लोक म्हणतात स्पर्धेशिवाय विकास नाही. त्यांची एक ते दृष्टिकोन असेल, पण ग्रामीण जीवन बिना संघर्षाचा सगळ्यांनी गुण्यागोविंदाने जगावं. आणि देवाने सगळ्यांना एकसारखं सामर्थ्य देऊन पाठवलेले नाहीये, त्यामुळे एकमेकांबरोबर संघर्ष कोणी करू नये. 5 बोटांना वेगवेगळी सामर्थ्य शक्ती दिलेली आहे देवाने. 5 बोटांना अंगठा आहे, ह्याची अपेक्षा ह्याच्याकडून करू नये आणि ह्याची अपेक्षा ह्याच्याकडून करू नये. या प्रत्येक जे अंगठे आहेत, बोट जी आहेत, त्या प्रत्येकांची कार्यही वेगळे आहेत आणि सामर्थ्यही वेगळे आहेत. आम्ही हे सगळ्यांना लढवायला बघतो. काय गरज आहे का? गरज आहे का? असं शिकायचं असतं. चप्पल सुद्धा आम्हाला काहीतरी शिकवण देतं. शिकलो तर चप्पल सुद्धा शिकवण देतात.
एवढा ऊन पडला, अखंड पृथ्वी तापली, सूर्याला शाप देण्यात काय अर्थ आहे? माझ्या पायाला एक जोड चप्पल बनवून टाकले की बस झालं ना. वाचवलं की नाही वाचलं मी? पृथ्वी तापे ना, पण माझी चप्पल 2 असली की बस झाले ना. आणि मी जे वापरतो चप्पल, ते खूप साऱ्या गोष्टी आम्हाला शिकवत असतात. चालताना कसं चालावं, कुठे कुठे त्यांना टाकला तर त्याचा दुष्परिणाम काय होणार आहे शिकत नाही. चप्पल चमडीचे आहेत, पाण्यात घातलं तर काय होणार, अग्नीत उडवलं तर काय होईल, धुळीत काय होईल, हे आम्हाला सगळ्यांना, ही शिक्षणच आहे, शिक्षणच. म्हणून हे सांगत सांगत जेव्हा गेले, तेव्हा शिकायचं असतो या जगात. प्रत्येक व्यक्ती अनेक गोष्टीतनं खूप साऱ्या गोष्टी शिकायचं असतो. शिकत असताना हे जे प्रपंच करायचं आहे, सांगत सांगत पुढे गेले. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेक यावा विवेक. आम्ही आलो या प्रपंचात नीट प्रपंच करायला शिकायचं. नीट प्रपंच करायचं म्हणजे काय करायचं? 2-2 लग्न करायचं? आश्चर्य वाटतं. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ, असं सांगणारे रामदास महाराज पळून का गेले असं वाटत नाही एक एकदा? अंतरपट धरलेले होते. शुभमुहूर्त सावधान ही शब्द उच्चार झालेला होता. अक्षता पडायची होती, तेवढ्यात सावधान झाले, निघूनच गेले. म्हणजे ह्याच्या अर्थ लग्न मंडपातनं पळून गेलेले सगळे काय रामदास स्वामी होणार आहेत का? कोण कशासाठी गेले, कशासाठी गेले? कोणाला अंगठी कमी पडले, कोणाला पैसे कमी पडले, कोणाचा लढतरी दुसऱ्यांबरोबर होती, आणि कोणाचा काय होतं, कोणाचा काय होतं, बरीच जाण्याकरता अनेक कारण होते. पण रामदास स्वामी उठून गेले ते वेगळ्या कारणाने. आम्हाला सांगतात आधी प्रपंच करावा आणि स्वतः मात्र असं वाटत नाही. आणि रामदास स्वामी असं कधीही म्हणणार नाही. ते म्हणतात त्या अर्थी प्रपंचाचा अर्थ वेगळा असावा. आम्ही लग्नाला प्रपंच समजतो, नवरा बायको बनणं म्हणजेच प्रपंच असं आम्ही समजतो. तसं नाही, त्यांचा प्रपंच वेगळा आहे. त्यांचा प्रपंच हे पंचमहाभूतांचा विस्तार आहे ना. या विस्तारात ते संतुलित करत चालवणं, पंचमहाभूतांचा संतुलन ठेवून ह्या संसारात चालणं, हे विवेकपूर्ण व्यक्तीला साध्य होतं. पती पत्नी जरी आपण गृहीत धरले, बघा उदाहरण अशी दिलेली आहे, जसं बाळ आईचं स्तनपान करत असते, दूध पीत असते. दूध पीत असताना तोंडात एक स्तन धरलेले असते आणि दुसऱ्या स्तनावर, आईच्या दुसऱ्या स्तनावर हात ठेवलेले असते. एक ह्यात प्रपंच समजलं तर दुसरा एक परमार्थ आहे. आता पीत असलेले ही प्रपंच असेल तर दुसरा आहे ना भविष्याची चिंता करणं, भविष्य माझं सुखमय बनवणं, हे परमार्थ असते. हे परमार्थ असते. जसं पाण्यामध्ये थंडीचे दिवस आहे किंवा उन्हाळ्याचा दिवस आहे, थंडीचे दिवस आहे ठीक आहे, पाण्यात असेल तर काय होतंय, दुपारी पाण्यात उतरलाय आपण, काय होईल थंडीत? एवढ्या एवढ्या पाण्यात आम्ही उभी आहोत,
खालचा भाग थंड आहे आणि वरचा भाग गरम आहे. कुठलं आपल्याला आवडतं? खालचं बरं वाटतं की वरचं बरं वाटतं? खाली थंड पाण्यात आहे आणि वरचं हिवाळ्यातलं ऊन काय एवढा कडक नसतो, सुखावह वाटतं. पण हे दोन्ही गरजेचे आहे. आणि हीच गोष्ट उन्हाळ्यात आपण घ्या. उन्हाळ्यात वरचं नको वाटतं, खालचं हवं वाटतंय. हिवाळ्यात खालचं नको वाटतं, वरचं बरं वाटतं. हे दोन्हीही अनिवार्य आहेत. यांनाच प्रपंच आणि परमार्थ म्हणतात. एकदा एक जरा बरं वाटलं तर दुसरं थोडंसं प्रतिकूल वाटतंय म्हणून सोडून चालणार आहे का? नाही. तसं आमची प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही तितकेच गरजेचे आहेत. म्हणून कोणीही परमार्थासाठीही पलायन करू नये आणि प्रपंचासाठीही पलायन करू नये. या दोन्ही एकत्र चालवणारा विवेकी समजला जातो. प्रपंच आणि परमार्थ का? प्रपंच आणि परमार्थांमध्ये एक खूप छोटा पुसटसा रेष आहे, ह्या दोन्हीनं वेगळं करणार. बरीच लोक काय समजतात, ही महाराज झालेत ना स्वामी, हे सगळे सोडून गेले त्यामुळे हे परमार्थी झाले आणि आम्ही ह्याच्यात पडलो बाबा, सगळ्या प्रपंचाच्या ह्याच्यात, म्हणून आम्ही प्रापंचिक बनलो असं लोकांना वाटतंय. असं नाही झालं. तुकाराम महाराज काय प्रापंचिक नव्हते, हे परमार्थी नव्हते. आमचे ऋषी मुनी जेवढे होते ते सगळे प्रापंचिकच होते. महाराजा जनक प्रापंचिकच होते. वेदव्यास महर्षी प्रापंचिक होते आणि मुलगा त्यांचा शुकदेव ब्रह्मचारी होता. वडील प्रापंचिक, एवढा 18 पुराण लिहिणारा, वेदांचं विभागीकरण करणारा, वाचायला शिकवायला सोपं करणारा महामहिम प्रापंचिक होते. वाल्मिकी प्रपंचातच होते, कुठे नव्हते. गणपती आमच्याकडे ब्रह्मचारी, उत्तर भारतात संसारी. उत्तर भारतातले लोक गणपती उपासना करतात ना, त्यांची 2 पत्नी आहेत, रिद्धी सिद्धी म्हणून सांगतात. त्यांनी पुराणाची कथा तशी लिहून घेतलेली आहे. आमच्याकडे ब्रह्मचारी म्हणतो. बजरंगबलीला आम्ही ब्रह्मचारी समजतो आणि बजरंगबली लग्न केला होता म्हणून काही त्यांची उपासना करणारे आहे. आमच्या ह्याच्यात आम्ही ब्रह्मचार्यांची उपासना करत नाही, आम्ही ग्रहस्थांचीच करतो म्हणून त्याला ग्रहस्थ बनवले काही लोकांनी. प्रश्न ब्रह्मचारी आणि ग्रहस्थ याच्यामुळे प्रपंच आणि परमार्थाचा डाचा ठरत नाही. प्रपंच आणि परमार्थाची डाचा कशावरनं ठरवते? मनात काय आम्ही बिंबून घेतले त्याच्यावर. बघा, घरदार सोडून अरण्यात बसून तपश्चर्या करायला गेलेले अनेक लोक इकडे सगळे सोडले, तिथे जाऊन बसले. बसल्यानंतर सगळे घर आठवायला सुरू होते. बऱ्याच लोकांना, तुम्हालाही कुठेतरी एक 15 दिवस पाठवले ना कुठल्या तरी मठावर वगैरे, एखादा शिबिर आहे म्हणून, दर दिवशी घरची स्वप्न पडायला सुरू होतात. रोज घरात असले तर घर आठवत सुद्धा नाही, पण तिथनं जरासा लांब गेलो ना, घराशिवाय दुसरं काही दिसतच नाही. मग हे जे ध्यानधारणा आहे, जंगलात बसून घरची चिंता करणे, याला काय परमार्थ म्हणायचं?
किंवा घरातच बसून प्रपंचावर चिंता न करता परमार्थाची चिंता करणं, हे दोन्ही चालवण्यासारखं होणार नाही का? प्रपंचही करतो आणि परमात्म्याचेही चिंतन करतो. मी जंगलात जाऊन जर बसून घरची चिंता केली तर मी परमार्थी नाही होणार, गृहस्थच. आणि घरात बसून परमात्म्याची चिंतन करतो, घरचा चिंता करत नाही फारसा, तो परमार्थी असणार. आजीविकेसाठी प्रपंच आहे आणि कर्तव्य परमार्थ आहे. ज्याला ज्याला पोट देवाने दिलेले आहे, ही पोट ज्याला आहे तो प्रापंचिकच आहे. मग संन्यासी असे ना, राजा असे ना, ऋषी असे ना, कोणी असे ना, पोटाची ज्यांना भरायची चिंता ती प्रपंच आहे. आणि भरल्यानंतर आत्मतत्वाची किंवा परमात्म तत्वाची चिंतन मंथन करणं, उपासना करणं, आनंदी होणं, हे परमार्थ आहे. विवेकाने परमार्थ करायची हे सोडून न जाता प्रपंच टाकून परमार्थ कराल तरी तुम्ही कष्टी व्हाल. कष्टी होणार. आमच्याकडे बरीच लोक येतात, घरात जरासं भांडणं बिंडणं होऊन झाली की नाही, डायरेक्ट मठावरच येतात. आम्ही म्हणतो का हो, का आलाय? स्वामी जर माणसं आहेत नंतर सांगतो म्हणतात. ठीक आहे, मग नंतर येतात. स्वामीजी खरं सांगू तुम्हाला, घरात जरासा कचकच झाले आणि किती सहन करायचं, शेवटी उठून आलो म्हटलं. मठावरच जातो म्हणून मी निर्वाणीचं सांगून आलोय म्हटलं. असं फार बरं झालं, चला लागा कामाला. आम्ही म्हणतो बरं झालं, एक मेंबर वाढला आपला. आम्हाला वाटतं की आता एवढा वैतागून आलाय म्हणजे संन्यासी होईल आज ना उद्या. 2-3 दिवसांनी येतो, स्वामीजी काय माणसं होते, घरातले फोन सुद्धा केले नाही. मी उघडीच ठेवले, फोन बंद सुद्धा केलेले नाही, मेसेज पण टाकले नाही, फोन पण केली नाही. काय कृतज्ञ लोक आहेत. एवढा मोठा प्रपंच करून ह्यांच्या हातात दिलेले आहे आणि कुठे गेला, कसं गेला, चौकशी तरी करायला नको, हाच म्हणतोय. मग हळूच शेजाऱ्यांना फोन करतो, मी मठावर आलोय. मग घरातले म्हणतात फार बरं झालं, तिथे मठावर आहे म्हणजे सुरक्षित आहे. मग हळूच निरोप देतो बायकोला, मला खूपच आठवण यायला लागली, येऊन जा. ती आली ना बघायला, स्वामींना सांग घरी घेऊन जातो. ती नको म्हणते बिचारी. स्वामीजी झालं, जरा रागाच्या भरात आले होते, पोरांचा यांचा कचकच काहीतरी झालं, आले होते. आता ह्यांना पण पश्चाताप होतो आणि ते पोरांना पण पश्चाताप होतो. आता घेऊन जाऊ का? आम्ही काय राहू द्या म्हणतोय. घेऊन जा म्हणतो. काही काही अशी पण आलेले असतात, येतात प्रपंच खूप वर्ष करून झालेले, त्यांच्या मनात असते की आता बस झालं हे प्रपंच, आता हे ओझं किती दिवस व्हायचं फुकटचं, बस झालं. समजून येतात मठात, स्वामीजी आम्हाला संन्यास घ्यायचा आहे. झालं, सगळे पोरं बाळांना सगळे त्यांना हातात देऊन टाकलेले. मग आता आम्हाला संन्यासी व्हायचं. मग आम्ही म्हणतो कधी घेणार? तुम्ही कधी द्या, आमची तयारी आहे म्हणतो. पण असं करायचं, संन्यास दिल्यानंतर घरी जाऊन भिक्षा मागून आणायचं. जमेल? कोणाच्या? तुमच्याच घरी जायचं, घरातनं भिक्षा घेऊन यायचं. दिली आम्ही संन्यास. भिक्षेला गेला, बायकोनी ते दांडकं घेऊन आली. काय लावलाय म्हटली, मी जिवंत असताना संन्यास घेतो, चल म्हणाले आतमध्ये. खोलीत घालून बडता बडवली आणि सगळे कपडे काढून मठावर पाठवले.
तुम्हाला काय अधिकार आहे म्हणाले संन्यास घ्यायची, मी जिवंत असेपर्यंत. आणि लग्न करताना कळलं नाही, 7 जन्मा करता म्हणून आमची साथ केलेले, आणि आता एकटेच चाललात तुम्ही, परत आलेच नाही. पूर्वी कधीतरी प्रवचनला यायचं, तेही नाही, आता घाबरून येत नाही. पण या अर्थाने प्रपंच परमार्थ नाही. अनासक्तीने, प्रपंचात आसक्ती न ठेवता जी आसक्ती असेल ते आत्मा आणि परमात्म्यावर केला तर ते सुंदर परमार्थ आणि प्रपंच. निस्वार्थपणे, माझं म्हणून नाही, त्याचा. तेन त्यक्तेन बुंजीता माग्रह कस स्विद्धनम. आमचं काय बाबा, त्याचे असं समजून प्रपंच करणं हीच विवेकयुक्त प्रपंच आणि परमार्थ. विवेक ह्याला म्हणतात. माझं नाही, त्याचं. आम्ही पात्रधारी आणि ते सूत्रधारी. आम्ही कोण? आम्ही माकड. मदारी तो आहे, खेळवणारा तो आहे. तो जसा खेळवेल तसा खेळणारे आहोत. यालाच म्हणतात परमार्थ. प्रपंच कशाला म्हणतात? आमच्या वडील जाताना काय कवडी सुद्धा ठेवला नव्हता आम्हाला. सगळे पट्ट्याने केले, सगळे स्वतःला म्हणतोय तो. आम्ही आमच्या हाताच्या बळावर हे सगळे उभं केले बघा. आमच्या वडिलांनी काही ठेवला नव्हता आम्हाला. आमच्या वडिलांच्या वाटणीला काय फारसा काय आलेलं नव्हता. आमचं पालन पोषण करवण्यामध्येच त्यांचं आयुष्य गेला. आणि हे सगळे मीच केले. हे पोरं मीच केले, यांची लग्न मीच केलेली, आणि माझंही लग्न मीच केलेले, आणि घरांची जागा मीच घेतलेली, शेतीवाडी मीच केलेली. याला म्हणतात प्रपंच. काय करणार आहे याला? घर मीच बांधले म्हणतो. गौंडी बांधेल का? हा बांधेल. पगार दिला असेल, नाही असं नाही, पण ह्याला काय दगड रस्ता येतं असं नाही. थोडं तरी योगदान कोणाचं असतो, पण सगळ्यांची स्वतःवरच ओढून घेतो. यालाच प्रपंच म्हणतात. आणि श्रेय सर्व ही दुसऱ्यांना देणं, परमात्म्याला देणं, हे परमार्थ असतं. काय दिल्याने बिघडतंय? आम्ही एक इन्स्ट्रुमेंट आहोत, एक उपकरण आहोत. करता करविता तो आहे. झाडाची पान हले तरी त्याची सत्ता ना. आणि तो नसेल तर हल्ला असता का? नाहीये. हे समजणं, उमजणं यालाच परमार्थ म्हणतात. मग सर्वही भार त्याच्यावर टाकल्यानंतर माझं काय? सुख आला त्याच्यामुळे, दुःख आला त्याच्यामुळे, जणी तो आहे. मला भोगायचं काहीच नाहीये. सुखदुःख त्यांचीच आहे, अनुकूलता प्रतिकूलता त्यांचीच म्हटल्यानंतर आमचं काय आहे? त्यात मी म्हटलं तर सर्व माझं. मै 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 बकरी करे गला कटाया जाय, तुई 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 मैना करे बैठा मेवा खाय. आहे ना? बकरीला का कापतात म्हणे? म्या म्या म्या, मीच 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 म्हणते, कापतात त्याला. आणि पिंजऱ्यातल्या पोपटाला तुई 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 करते. मग त्याला काजू, पिस्ता, बदाम, डाळिंब सगळी बैठा मेवा खाय. परमार्थ हे तू म्हणणं परमार्थ आहे, मी म्हणणं हे प्रपंच आहे. या दोन्हींचा सांगड घालून मी राहायला पाहिजे प्रपंचातच. प्रपंचात राहायला पाहिजे, विषय मनात येता कामा नये. मी प्रपंचात राहायला पाहिजे, मनात मात्र
परमार्थिक चिंतन असायला पाहिजे. हेच विवेकयुक्त प्रपंच आहे. जर पाणी आत आली बोटीत डुबला, पाण्यात बोट असायला पाहिजे, पण बोटात पाणी येऊन चालणार नाही. आम्ही प्रपंचात असायला पाहिजे, पण मनात येऊन चालणार नाही. मनात आसक्ती, मनात विषयांमध्ये आम्ही राहायला पाहिजे, पण विषय मनात उतरता का. हे बघा, काडी पेटी खिशात असल्याने काहीही धोका नाही. काय धोका आहे? किंवा विषाचा बॉटल आहे, विषाचा एक बॉटल आहे, खिशात ठेवून कितीही दिवस फिरा, काही होणार नाही आपल्याला. पण घशात गेला, खिशातला जर घशात गेला, संपला. तसा प्रपंच आहे ना, हे खिशात असेल तर काही होत नाही. जर घशात घातलं म्हणजे डोक्यात घातलं. गाढवावर सामान घेऊन चालला होता बाजाराला. दुपारची वेळ, जेवायचं म्हटलं जरासा. गाढवाला तसंच बांधला झाडाखाली आणि आपण जेवला. जेवल्यानंतर गाढवाकडे बघितलं. गाढव मस्तपैकी खुशीत उभा होता, एवढ्या पाठीवर बोजा असताना. आणि ह्याला तणाव, आता चाललोय बाजारात, हे विकलं जाणार का, नाही गेला तर काय करायचं, मग घरी गेल्यावर काय म्हणतील, ही सगळी चिंता त्याला. वाटेत कोण लुटारू आला आणि लुटूनच नेला तर ही बाजारापर्यंत जाईन तरी का मी, अशी अनेक चिंता त्याच्या डोक्यात. एक सज्जन पुरुष त्या वाटेने आले. एकदा गाढवाकडे बघतात आणि एकदा मालकाकडे बघतात, एकदा गाढवाकडे बघतात, एकदा मालकाकडे बघतात. नेमकं ह्यात मालक कोण आणि गाढव कोण कळेना, होय ना. ओझ वाहते ते गाढव, बरोबर, आणि निश्चिंत त्याच्या मागे चालतो तो मालक. इथे बघितलं तर गाढव निश्चिंत दिसते. बोजा तरी गाढवाच्या अंगावर आहे, पण निश्चिंत आहे. मालकांच्या अंगावर 1 किलोची सुद्धा वजन नाहीये, पण जणू काही ह्या सर्व पृथ्वीवरचा भार माझ्याच डोक्यावर आहे, अशा पद्धतीची बोजा त्याच्या डोक्याच्या वर नाही, डोक्याच्या आत. यालाच प्रापंचिक म्हणतात. काहीही गरज नाही ती व्हायची, पण तो जबरदस्ती वाहतोय. विवेकयुक्त परमार्थ म्हणजे या प्रपंचातच आपण राहायचंय. प्रपंचाची ज्या काही गोष्टी नियम आहेत ते सर्वही मलाही लागू आहेत, पण मी कोणत्याही मानापमान, सुखदुःख असतील, अनुकूलता प्रतिकूलता असतील, लाभ हानी असतील, जय पराजय असतील, कोणालाही दाद न देणं हा दैवयोग आहे, शरीराचा भोग आहे. आणि ते भोग देईल आणि जाईल, कधी सुखाचा भोग देईल, कधी दुःखाचा भोग देईल, असा समजून जो आनंदात राहतो तो खरा परमार्थी आहे. प्रपंचात राहून सुद्धा परमार्थी. स्वामीजी महाराज म्हणत होते, स्वामीजी एकदा कुठेतरी, मी नवीनच आलो होतो मठात, ते ज्यांच्याकडे शिकायला होते ते महाराज आजारी पडले होते. त्यांना बघूया म्हटले, आणि मी तिकडून असल्या कारणाने मला जरा कन्नड बिन्नड बोलायला येत असल्या कारणाने ह्याला घ्या म्हणाले गाडी, आणि गेलो. आणि त्या दवाखान्यात गेलो. महाराजांना त्यांची जे ज्यांच्याकडे शिकले होते ते दवाखान्यात होते, तिथे गेलो. आणि स्वामीजी महाराजांना बघितल्याबरोबर ते ओक्साबोक्षे रडायला लागले. असं कसं झालं मला, आणि मी काय पाप केला होता, आणि काय माझा भोग आहे, असं तसं एकदम सामान्य माणसासारखे रडायला लागले. मग स्वामीजी महाराजांनी त्यांना सांगितलं
हे शरीराचा भोग असतो, तुम्ही कशाला घेताय ते अंगावर वगैरे. महाराजांचं सगळी रोख असते, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. नवीन लग्न करून झोडपे आले तरी सुद्धा त्यांना दोघांनाही म्हणणार तुम्ही आत्मा आहे पात्मा नाही, असेच म्हणायचे. आणि हे सगळे स्पृश्य पदार्थ आहेत आणि तुम्ही अस्पृश्य आहात, असा उपदेश असायचा त्यांचा. आणि त्या महाराजांना म्हणाले तुम्ही सगळ्यांना बोध करणारे, सगळ्यांना उपदेश करणारे, तुम्हीच रडताय, काय शिकावं त्यांचे तुमच्याकडनं. असं तसं स्वामीजी बोलल्यावर ते गप्प झाले, सावध झाले एकदम. येताना स्वामीजी गाडीत म्हणाले एवढी वर्ष हे आयुष्य काढले, काय गेलं तर गेलं, आपण काय ऍडव्हान्स दिले, गेला तर बरं झालं म्हणायचं.